गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण निघतोय इथून. आता आपण चाललोय म्हैसूरला. इन रूट जे पण काही पॉईंट्स असतील ते सगळे आपण करणार आहे. आम्ही 2 दिवस कूर्गमध्ये इथे स्टे केला होता. जर का तुम्ही कूर्गला येणार असाल तर इथे नक्की आहे. खूप सुंदर आहे आतमधून. मी तुम्हाला टूर दिलीच आहे, तुम्ही बघितलंच असेल ते. खूप छान आहे आतमध्ये. याच्या डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर मला इन्स्टाला DM करा, तुम्हाला याचे डिटेल्स पाठवून देते. आता आम्ही ब्रेकफास्ट केलाय आणि आता आम्ही 3 तासाचं ट्रॅव्हल करून म्हैसूरला जाऊ. आता आम्ही इथे CNG भरायला आलोय आणि इथे आल्यापासून 2-3 दिवसात आज आम्हाला सूर्यदेवतांनी दर्शन दिले. कालच्या मार्केट मधून आम्ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट घेतली. छान आहे ना. मी आता इथे फणस घ्यायला आलोय, जे आम्हाला दिसला रस्त्यावरती जाता जाता म्हणून आलोय. और पूरा कितने का? टेस्टिंग असं भरून ठेवलंय ते. अरे हा चांगला आहे घे ना का? मम्मी, हा घे ना, हा वाला चांगला आहे का? हा घे ना, हा घे ना मम्मी. हा हे चांगलं आहे. येस. हा सुट्टा फणस घेतोय आम्ही 80 रुपीजला हाफ KG. कितीला घेतली बाबा केळी? तुला कधी बसायचंय बोल. 50 रुपये केजी. 1 किलो 50ला. इथे डझन मध्ये देत नाही, केजी मध्ये देतात. डिसेंबरला जाऊ. चांगले टेस्टी आहेत. थोडी आमची आपल्यासारखेच आहेत. आत्ताची 6,000 आहे. जास्त काय असं डिफरन्स नाही, पण आहे थोडस मोठी आहेत. डिफरन्स असेल. हा मोठी आहेत, टेस्टला पण चांगली आहेत. आता आपण आलोय चामुंडेश्वर हिलला. इथे आतमध्ये काहीतरी मंदिर आहे आणि त्याचे चार्जेस आहेत 60 रुपीज. तर बघूया आता काय कसं करायचंय पुढे. इथे आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी आपली कार गाडी काहीच अलाउड नाहीये. त्यांची बस असते, त्यानेच जावं लागतं आपल्याला. तर इथे आता लाईन लागली बस साठी. बघूया आपण. लगेच होईल की आपण. असं रांगेत उभं राहण्यासाठी बनवलंय त्यांनी. इथून आता 15 किलोमीटर वरती आहे ते मंदिर. अर्धा तास लागेल. बघूया आता. आता सीट तर नाहीये त्या बसमध्ये. आता उभं राहून जाऊया. फुल गाणे चालू आहेत. समजत नाही पण काय. हा, मला समजत नाहीये बट काहीतरी आहे. चांगला आहे. मधून उतरलोय आता आम्ही. इकडे खूप जास्त ऊन आहे आणि गर्दी पण खूप आहे. बघूया आता कुठं जायचंय आपल्याला. ते लाईनीत थांबलोय. किती वेळ लागणार आहे माहिती नाही. 1-2 तास लागेल वाटतं. खूप जास्त गर्दी आहे संडे असल्यामुळे. तुम्ही जर येणार असाल तर वीकडेज मध्ये या. आधी पण आलेले आहेत का? इथे येऊ नका कोणी. चामुंडा हिलला खूप गर्दी असते. 3 तास लाईन जाईल, अर्धा दिवस त्यातच जाईल. त्यापेक्षा मुंबईच्या लोकांनी जीवदानीला जा, पुण्याच्या लोकांनी एकविरेला जा आणि गावच्या लोकांनी कुठे आपापल्या गावच्या मंदिरात. तर मग सकाळी लवकर उठा आणि लवकर या. मग सोडच्या यात्रेला जाऊ गावचे पण लोक. ते जमणार नाही तुम्हाला, त्यामुळे तुम्ही नका येऊ. आम्हाला नाही जमलं ते, तुम्हाला बघा. मला पण नाही जमणार. मी उशिरा उठलो. ಐದು ಗಂಟೆಯಿಂದ ಅವ್ರು 5:30 ಬರಲ್ಲ. आत किती गर्दी बघ. इथूनच बाहेर निघूया काय माहित. इथूनच फोटो फळांचं डेकोरेशन केलंय. बाहेरून असं दिसतंय मंदिर तर खूप छान आहे. खूप जास्त गर्दी होती. आता आपण रिटर्न चाललोय. आपली बस आली. आता आम्ही आलोय सेंट फिलोमेना चर्च मध्ये. मी तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवते. 100 रुपया. खूप सुंदर प्लेस आहे. खूप उंच आहे. काहीतरी पूजा चालू आहे. काहीतरी आहे, समजत नाही काय. छान आहे. आणि इथे येशूचा स्टॅच्यू आहे. छान आहे, खूप क्लीन आहे. आतमध्ये पण खूप शांत वाटत होतं.
आतमध्ये शूट करायला अलाउड नाहीये, मग थोडीशी क्लिप काढली. आम्ही इथे चहा प्यायला आलोय समोरच. बाहेरच्या देशातलं न्यूयॉर्क मध्ये आलेलो आपण दोघी. हा, हाय गाईस. आज आम्ही न्यूयॉर्कला आलेलो आहोत, जसं ठरलेलं चॅन मध्ये, मी आणि नानू. आता आम्ही पुढे जॉब करणार आहोत. न्यूयॉर्क. बघा न्यूयॉर्कचे चर्च कसं वाटतं तुम्हाला सांगा, कमेंट मध्ये सांगा. इथे 200 रुपयाला बाईक मिळते. न्यूयॉर्क काही मैसूर मध्ये. शीतल कुठे जायचं, वृंदावन गार्डन की पॅलेस, मैसूर पॅलेस? मला दोन्हीकडे पण जायचंय. नहीं शीतल, जहाँ पे है वहाँ का ही मजा लेना चाहिए. कोणी सांगितलं असं? बनी. कोण आहे बनी? कुठली बनी? बनीचं बनी. जिंदगी ना मिलेगी दोबारा मूवी मधलं. बनीला विचार. सॉरी सॉरी सॉरी, ये जवानी ये दीवानी. बनीला विचार आमचं ट्रिपचं पॅकेज देणार का? बनी काय नाही देणार तुम्हाला. हनी देईल पण. बनी बनी तर आता आम्ही चाललोय वृंदावन गार्डनला, पण त्याआधी तुम्ही इथले गाणे एन्जॉय करा. चोर निकला, मैं आज चोर निकला, गली में आज चांद निकला, आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला. आता आम्ही आलोय वृंदावनला. माहिती नाही आतमध्ये काय आहे, बट कसा तरी शो असणार आहे, लाईट शो. इथे खूप जास्त गर्दी आहे, खूप मार्केट वगैरे मी तुम्हाला दाखवते. इथे सुद्धा तिकीट आहे आपल्याला 100 रुपीज पर पर्सन आणि लहान मुलांना 50 रुपीज. इथे एवढी सगळी गर्दी आहे बघा लाईट शो साठी. इथे आपल्या तिरंगाच्या लाईट्स लावल्यात. वाव, समजत नाही इथे नेमकं काय आहे. 100 रुपये कशाचे घेतलेत. पूर्ण गर्दी आहे. ते कशाचा लाईट शो आहे काहीच समजत नाहीये. फिरत फिरत आम्ही इथे आलोय. इथे शो होणार आहे वाटतं. खूप लोक बसलेले दिसली. लाईट शो भावांनो. म्हणून आम्ही आलोय आता. इथे दाखव, तिथे तिथे. बनी जनता पार्टी. आम्ही जाऊन आलोय गाईज आता. तुम्ही पण शो बघितला असेल. इतकं पण काही ठीक नव्हता. जर तुम्ही फर्स्ट टाइम येणार असाल तरी पण 100 रुपीज अजिबात वर्थ नाहीयेत. 100 रुपीज पर पर्सन हे शोचे तिकीट आहेत आणि टोल आणि पार्किंग मिळून ते आणखी 100 रुपीज. त्याच्यामुळे तुम्हाला जर का वेळ असेल खूपच आणि फोटो काढायचे असतील तर दिवसा या. ते पण दिवसा पण फोटो काढण्यासाठी मला वर्थ नाही वाटत आहे. तुम्ही एखाद्या गार्डन मध्ये जाऊन पण फोटो काढू शकता. फवारेत भावांनो, पाण्याच्या त्यात लाईट आहेत, बस बाकी काय. काहीच आहे. तुम्ही नॉर्मल एखाद्या मॉलच्या बाहेर पण ते शो बघू शकता. तर मला तर वर्थ नाही वाटत आहे. चला आता आपण जाऊया रिटर्न. खूप गर्दी पण आहे इथे. आणि आता मी डिनर साठी आलोय या रेस्टॉरंट मध्ये. मी तुम्हाला दाखवते. अन्नपूर्णा भावांनो. अन्नपूर्णा हॉटेल RRR. बघूया आता फिश करी सारखी इथे टेस्ट आहे का, मी तुम्हाला रिव्ह्यू देते. मैसूर मध्ये आहे. लेट्स गो. अँबियन्स तर खूप छान आहे. बघूया आता इथली टेस्ट कशी आहे. इथे मला वाटतं केळीच्या पानांमध्ये जेवण देतात. माहिती नाही. बघूया. पूर्ण ऑथेंटिक वाटते गाईज. हैदराबादी फेमस होती पण संपली बोलतात. आम्ही व्हेज वाल्यांसाठी मागवले व्हेज कोल्हापुरी आणि हे सॉल्ट बेबी कॉर्न फ्राय. नॉन व्हेज वाल्यांचं काय? चिकन कोल्हापुरी आणि चिकन घी रोस्ट. मी बाहेर आली आता जेवून. हॉटेलचा रिव्ह्यू म्हणजे जेवण चांगलं होतं, तिखट होतं, पण प्राइसच्या बऱ्यापैकी क्वांटिटी खूप जास्त कमी होती भाज्यांची आणि व्हरायटीज पण खूप जास्त कमी होत्या. ओके ओके होतं. म्हणजे गुगलवरती ह्याला 4.5 रेटिंग आहे, बट मी तर ह्याला 3 रेटिंग देईल. आता जेवण करून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चेक इन करतोय. तुम्हाला दाखवते आज आम्ही कोणतं हॉटेल बुक केलंय. आज फक्त एक नाईटच आम्ही इथे राहणार आहे. उद्या आपण निघणार आहे पुण्याला जायला. हे आहे आजचं आपलं हॉटेल. हॉटेल मयुरा होयसाला समथिंग. KSTDC काय ते नाव आहे. इथे आता आमची चेक इनची प्रोसिजर चालू आहे. मला इथे काय दिसलंय बघा, घड्याळ.
वेगवेगळ्या कंट्रीजचं घड्याळ आहे बहुतेक. हा व्ह्यू नका व्ह्यू बघू. व्ह्यू व्ह्यू हट, हट, हट. व्ह्यू. व्ह्यू तर छान आहे गाईज. गरिबांनो साईडला व्हा, साईडला व्हा. एक्सक्यूज मी, माइंड युअर टंग. चला आपण आधी आपलं सामान रूमवरती शिफ्ट करूया. वरती आलोय, फ्रेश वगैरे झालोय. आता आम्ही खेळणार आहे थोडा वेळ पत्ते आणि मग झोपणार आहे. उनो खेळतोय आम्ही. बेल उनो. दाब ना जरा. काय चाललंय? गेम ओव्हर झोपा.